ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा गाठ सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी अजून आली नाहीत ती माणसं. अहो भटजी बुवा कवाची वाट बघते. निघा निघा म्हणते मी. येऊ एक धपाटा. गेले. वाटी भरून घे. तुम्ही संघर्ष करा. हे बोर्ड घेऊन डायरेक्ट मांडवामध्ये जा. या आपण ओटी भरूया. बिराई आईचं कौतिक सांगू मी कुणाला बिराई आईचं कौतिक सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला आई बिराई फिरमाची फिरमाची तिने लोकात कीर्ती गायची आई बिराई फिरमाची फिरमाची तिने लोकात कीर्ती गायची तिला भेटाया गर्दी हो भक्तांची साऱ्या जगामध्ये देवी मायची. गोदात्या कशी गोदात्या कुठे गेली? आपली गाडी पण नाहीये. हो हो गोदा त्या इथेच असतील कुठेतरी गाडी जवळच असतील त्या. हा ते गुंड तर परत नाही येणार ना काशी? नाही नाही ते नाही येणार. तुम्ही काळजी करू नका. मला भीती वाटते. अहो मी आहे ना इथे. तुम्ही कशाला काळजी करता? आणि बिराई आईचा आशीर्वाद आहेच आपल्या सोबत ना. गोदा त्या कुठे गेल्या काहीच कळत नाहीये. बिराई आई हे सगळं काय चाललंय? सगळं किती अचानक घडून येतंय. मला बळ दे बिराई आई. मला लग्नाच्या मुहूर्ताला वेळेवर पोचायचंय. या संकटाला सामोरे जायला मला बळ दे. गोदात्या कुठे गेला होता तुम्ही? काय झालं? नाही आले अजून? अहो मुहूर्त जवळ आलाय. भटजी सारखं विचारतात. येतील इतक्यात. भाऊ तामिनी अजून कशी नाही आली? भटजी सारखे विचारतायत. मांडवात कुजबूज सुरू झालीये. कुठे राहिली? मी मगापासून फोनचा प्रयत्न करतोय पण फोनच नाही लागत आहे. पुन्हा कर. सूर्याला तयार व्हायला इतका वेळ लागतो? धनाजीराव मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. अरे पण मग कळवायला नको का? अहो ते येतीलच इतक्यात. कामिनी बहिणी इतक्या बेजबाबदार नाहीयेत. मान्य आहे पण वेळेत यायला नको का? हो पोचतीलच त्या इतक्या. पोचतील. अहो सरिता कवाची तयार आहे. संजय आणि काशीचा बी पत्त्या नाही. मला वाटतं भाऊ वाट बघण्यात काय अर्थ नाही. जा जा तुम्ही बघून या. नाही भाऊ तू जाऊ नकोस. 2-3 माणसांना घरी पाठव. बघायला सांग काय झालंय. ठीक आहे.
किती शोधलं आम्ही तुम्हाला. इथे आम्ही परत आलो तर गाडी कुठे दिसत नव्हती. मला सांगा ती कुठे गेला होता तुम्ही. अगं किती प्रश्न विचारशील. मी इथंच गेलो होतो, थोडस काम होतं म्हणून. झालं दर्शन? हो भरली बटी? हो. आता सगळे इग्न दूर होतील बघ. येळ असते संकटांची. हा ग, संकट नाही मर्यादा असते. आणि त्या मर्यादेनंतर जो मार्ग दिसतो तो आपल्याला ठरलेल्या ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवतो. चला आता आपल्याला वाट धरा यावी. बसा बसा गाडीत. आत्या, ही गाडी कोणाची आहे. आपली गाडी नाहीये ना. ही आपली गाडी नाही आहे. आपली गाडी नाही आहे ही काशी. अग माझा भाचा आलाय मुंबईवरून, त्याचीच गाडी आहे. म्हणलं कामाची धावपळ आहे, पळापळ तरी किती करणार. भाच्याच्या गाडीतूनच फिरू. गाडीतून फिरणं करू येईल आणि काम बी होतील. आणि बघते तर तुम्ही इथं. संजय बाळ, चल चल बस गाडीत. हा. ये काशी. हो. मला जरा काम आहे. मी अभि दर्शन घेऊन येते ना देवीचं. तुम्ही दोघं वा पुढं आणि माझ्यासाठी गाडी द्या पाठवून. हा? बस. पण तू पण चल ना आमच्या बरोबर. आत्याला काम आहे ना इथे. आपल्याला वेळेवर पोहोचायचंय ना. आपण लवकर निघू. हा चला या लवकर. या आत्या लवकर हं तुम्ही. हा बस. दराजीराव मोहित्यांचा निषेध असो. दराजीराव हाय हाय. दराजीराव मोहित्यांचा निषेध असो. मोहित्यांच्या कुटुंबाला आग लावून टाका. दराजीराव हाय हाय. काय मूर्खपणा चाललाय. डोकं फिरलं का तुझं. मूर्खपणा बरोबर. मीच तेवढा मूर्ख. आई बाप भाऊ वहिनी करत बसलो. वेळी समज दिली असती ना तुम्हाला तर माझ्यावर असा अन्याय झाला नसता. धर्मा, कसला अन्याय झालाय तुझ्यावर. काय बोलतोयस तू हे. तुम्ही बोलू नका माझ्याशी भाऊ काका. मी या माणसाशी बोलतोय. पुन्हा असं बोलला असं थोबाड फोडून टाकेन तुझं. बरोबर. तुम्हाला दुसरं येतं तरी काय. थोबाड फोडायचं, खून करायचं एवढंच जमतं ना तुम्हाला. भाऊ याला इथून घेऊन जा, नाहीतर माझा हात उठेल. आता हात लावून तर बघा. हातच कापून टाकीन तुमचा. धर्मा, दराजीराव मोहित्यांचा निषेध असो. दराजीराव हाय हाय. मोहित्यांच्या कुटुंबाला आग लावून टाका. दराजीराव हाय हाय. दराजीराव मोहित्यांचा निषेध असो. दराजीराव हाय हाय. का बाळा, का असं वागतोस. अरे आम्ही शत्रू नाही होत तुझे. तो बाप्पाजी आणि बाबा कदम चांगली माणसं नाहीयेत हे का कळत नाहीये तुला. चांगलंच कळतंय मला. तुम्ही एक नंबरचे गाणेडे राजकारणी आहात. अहो तुम्ही माझ्या प्रेमाला, माझ्या कांताला मारलं तुम्ही. आणि इथे त्या सूर्याचं लग्न थाटामाटात करताय.
अहो माझं बाळ होतं तिच्या पोटात. मी तुला हजारदा सांगितलंय, मी तसं काहीही केलेलं नाहीये. भाऊ याला इथून घेऊन जा, हा पिऊन आलेला आहे. उगाच लग्नात विघ्न नको. धर्मा ये माझ्यासोबत. धनाजीराव एक मिनिट थांबा. काय चाललंय? एवढा चांगला लग्न सोहळा चालू आहे आणि तुमचा मुलगा असा वाटतो. धर्मा बाळा माझी गोष्ट. धर्मा माझी गोष्ट ऐक. धर्मा बाबा तुझ्यावर प्रेम करतो. दुसरा कोणी असता ना तर चांगला फोडून काढला असता. तुमचाच मुलगा आहे, आवरा त्याला, समजावा. धर्मा बाळा प्लीज माझी गोष्ट ऐक. धर्मा तो समजवण्याच्या पलीकडे गेलेला आहे. जंत्रे झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग गण्याला जागा नाही करता येत. समजायचा प्रयत्न कर. ऐक माझी गोष्ट. धर्मा माझी गोष्ट ऐक. अहो पण मी करू शकतो ना. मी झोपलेल्याला आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या दोघांनाही चांगलं जागा करू शकतो. तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर सोपवा, मग बघा मी काय करतो ते. तुम्ही काय करणार आहात? त्याला आत घेणार आहात? तसं जर काही केलं ना तर तुमची वर्दी अंगावर राहणार नाही. तो माझा मुलगा आहे, लक्षात ठेवा. चुकीचं समज झालाय तुझा. धर्मा काय बोलताय धनाजीराव तुम्ही? अहो मला माझी नोकरी काही जड झाली आहे का? तुमची प्रतिष्ठा मला माहिती आहे. मी काय करतो धनाजीराव, त्याला घेऊन जातो नदी किनारी, मोठ्या भावासारखा त्याला समजावतो, त्याच्या तोंडावर पाणी मारतो, त्याची जरा दारू उतरवतो, चहा पाजतो, समजावून बघतो. तोपर्यंत तुम्ही लग्न उरकून घ्या, मग आणून सोडतो ना. ठीक आहे, पण फक्त समजवा. बर या बाबा तुझ्यावर प्रेम करतो. समजायचा प्रयत्न कर. ऐक माझी गोष्ट. धर्मा माझी गोष्ट ऐक. धर्मा धर्मा बाबा तुझे बाबा तुझे शत्रू नाहीयेत. ते तुझे शत्रू नाहीयेत. तू समजत का नाहीये? भाऊ शांत व्हा. मी आहे ना, मी बघतो त्याच्याकडे. तुम्ही जा धनाजीरावांकडे. हं? या. चल रे चोच्या, भावाच्या लग्नात गडबड करतो काय? हं? चल तुला कसं गडबड करायची ना दाखवतो. चल चल चोच्या, तुझ्या बापानेच सांगितलंय तुला आतमध्ये टाकायला आणि तुझी चामडी लोळवायला. विश्वास नाही बसत ना? काय धनाजीराव, हा घेऊन जाऊ ना? हो घेऊन जा. बघ तुझ्या बापाला तुझी काळजी नाही आहे. आता मी घेतो काळजी तुझी. चल चल, बऱ्या बोलाने चल. आता मी तुला निषेध किती विविध प्रकारे करता येतो ते शिकवतो. चल चल. हो धनाजीराव धनाजीराव हे बरोबर नाहीये. याच्यामुळे धर्माच्या मनात तुमच्या विरुद्ध राग अजून वाढेल. आपण त्याला प्रेमाने समजूया. जंत्रे अतिशय वाईट माणूस आहे. त्याला इतका वेळा समजवलं, तो थांबला का? तो असा थांबणार नाहीये. धनाजीराव आणि हे बघ, त्याला दुसऱ्या कोणीतरी समजवल्याशिवाय तो समजत नाही. त्याला असाच कोणीतरी समजवणारा पाहिजे. या लवकर, मागे काय बघताय? अरे कुठे होता तुम्ही दोघं? आणि कामिनी वहिनी कुठे आहेत? सूर्या कुठे आहे? मुहूर्ताची वेळ टळते, सगळेजण वाट पाहतायत. आई आणि सूर्या भाऊजी आमच्या बरोबर नाहीयेत. तुमच्या बरोबर नाही आले ते? नाही. पण मग तुम्ही दोघं कसे आलात? हो, आईंनी मला डोंगरावरच्या देवीची ओटी भरायला पाठवलं होतं, तिथूनच येतोय आम्ही. तुम्ही तिथून आलात? हो, खरं म्हणजे आम्ही पोचलोच नसतो. ते तर आमचं नशीब चांगलं होतं म्हणून पोचलो. का? काय झालं? म्हणजे आम्ही डोंगराच्या पायथ्याशी गाडी उभी केली आणि देवीला ओटी भरायला आम्ही डोंगरावर गेलो. देवीचं दर्शन घेऊन आम्ही परत आलो तर अहो तिथे गाडीच नव्हती. तो
ड्रायव्हर ती गाडी घेऊन कुठेतरी निघून गेलेला. म्हणजे ड्रायव्हर काका नव्हते तिथे गाडीजवळ. ते बघ ड्रायव्हर काका. काशी तू बघ ड्रायव्हर काका. ड्रायव्हर काका तू बघ. आता मी बघतो. जगन इकडे. काय झालं म्हणून काय विचारतोस? या दोघांना डोंगरावर घेऊन गेला होतास, तिकडे सोडून का आलास? त्याचं काय झालं साहेब? काय झालं? मी साहेब मी तास पडतोस कशाला? काय झालं ते नीट सांग. साहेब गाडीत पाणी ओतायचं होतं आणि आजूबाजूला कुठेच पाणी दिसत नव्हतं, म्हणून मी गाडी घेऊन गेलो. पण मग पुन्हा तिथे न जाता इथे का आलास? साहेब मी तिथं गेलो होतो, पण या दोघांचाच काय पत्ता नव्हता, म्हणून मी तिथं निघालो. तुझ्या बोलण्यावरून तू किती खरा आहेस ते कळतंय मला. चल चालता हो. काशीला तिथे पाठवणं, ड्रायव्हरचं निघून जाणं, हे सगळं कामिनीचंच कारस्थान असणार. पण काशीताई, तुम्ही इथपर्यंत कसे आलात? आता काय करणार, चालण्याशिवाय इलाजच नव्हता. चालता चालता निघालो आम्ही. लग्नात वेळ पोचतोय की नाही याची भीती होतीच आम्हाला. पण मग आम्ही भिराई आईचा धावा केला आणि अचानक समोरने एक गाडी आली आणि त्यात गोदात्या होत्या आणि त्याच आम्हाला घेऊन आला. गोदात्या? बेटा हे कसं शक्य आहे? म्हणजे गोदात्या सकाळपासून इथे आहेत. त्या जंगलात कशा येतील? नाही नाही, असं कसं शक्य आहे? त्या गोदात्याच होत्या. अहो त्याच आम्हाला इथे घेऊन आल्या. एकच व्यक्ती एका वेळी दोन ठिकाणी कशी असू शकेल? मी खरं बोलतेय. अहो तुम्ही सांगा ना, गोदात्याच होत्या ना आपल्या बरोबर, त्याच घेऊन आल्या आम्हाला. गोदात्या होती. गोदात्याच होती. हो. हे बघा बाळांनो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. 1 मिनिट, मी गोदात्यानं बोलवतो. गोदात्या, काय झालं भाऊ? गोदात्या. इकडे पण गोदात्या, इकडे पण गोदात्या. दोन गोदात्या. गोदात्या, तुम्ही पुन्हा आला? पुन्हा यायला कुठं बाहेर तर जायला हवं ना. सकाळपासून राबते, इथून हाका मारतायत तिथून हाका मारतायत. बोला भाऊ, तुमचं काय काम आहे? गोदात्या, काशीचं आणि संजयचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः गाडीतून या दोघांना जंगलातून घेऊन आलात. खरंय का हे? आता अहो 2 मिनिटाचा येळ नाही या कामातनं. आणि जंगलात कुठं जाऊ? आणि गाडीतून फिरलं तर राहिलंच दूर. अहो गोदात्या, असं काय करता? तुम्ही ती गाडी घेऊन आला होतात ना, तुमच्या भाच्याची, जो मुंबईहून आला होता, त्याच गाडीतनं तर आपण परत आलो. आमची गाडी नव्हती म्हणून. गोदात्या, लक्षात येते ना तुमच्या? पण गोदात्या तू होती आमच्या बरोबर. काशी, तू काय बोलतेस? मला काहीच कळण असं झालंय बघ. म्या नाही कुठं बाहेर गेलं. कदाचित गोदात्या हे सगळं सगळ्यांसमोर मान्य करायला घाबरत असतील. जाऊ दे काशी, तुम्ही तयारीला लागा. गोदात्या,
घेऊन जाय ना. होय होय चला चला पोर चला दिसलंय उशीर झालाय. कामिनी आणि सूर्या कुठे राहिले अजून? काय का कामिनी, मुहूर्ताची वेळ टळत आली आहे. कुठे होता तितका वेळ? पाणी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दे. बोला त्या पाणी घेऊन या. काय झालं घ्या. कामिनी, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही अजून. आता आमची गाडी वाटेत बंद पडली, त्याला आम्ही काय करणार? तुमचं काय जाती इथे आरडाओरडा करायला? तर कोणाचे फोन्स लागत नव्हते, कोणाची मदत मिळत नव्हती तिकडे. तर मग कोणाबरोबर तरी निरोप पाठवायचा. एक कुत्रा नव्हता रस्त्यात, तुम्हाला बोलायला